उबाठा शिवसेनेच्या वतीनं उद्यापासून म्हणजे महिनाभर लबाडानो पाणी द्या अशा आवाहनात्मक मोहिमेला सुरुवात झाली, आंदोलनाला सुरुवात होणार आहे. 2.5 वर्ष हे लांडगे सत्तेत होते, त्या टायमाला यांनी काय केलं याचं उत्तर द्या. आता हे लांडगे पळालेले शेपूट घालून आम्ही प्रयत्न करतोय आणि आता पाणी यायचा टाईम तेव्हा आंदोलन करता. जेव्हा संभाजीनगरचं नामांतर व्हायचं होतं त्या 1 दिवस अगोदर कॅबिनेट घेता. हे सगळे जे कावे डावे आहेत ना, हे सगळ्यात जनतेला माहिती आहेत. पाणी आता मुबलक यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आंदोलन करतो आणि सांगायचं हे बघा आम्ही गेलो आंदोलन केलं आणि पाणी आलं. अरे समांतरची योजनेमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करणारे हे सगळे लोक. समांतर कशामुळे रखडली एकदा सांगा लोकांना. टक्केवारीमुळे ते समांतरची योजना खड्ड्यात घातली 12 वर्ष. आता या सरकारने ती योजना सर्व बाकीची योजना कार्यान्वित केली आणि आता पाणी यायला सुरुवात झाली. म्हणून या लबाड्यांनी हा मुहूर्त पाहून आता आंदोलन करायला सुरुवात करायचा प्रयत्न केलेला आहे. 25 वर्ष सत्ता होती, खासदार चंद्रकांत खैरे होते, त्याच्यानंतर अंबादास दानवे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिले आहेत, सत्ता होती, तरी ते तुम्हाला लबाड म्हणतायत. खरे लबाड कोण आहे हा प्रश्न. म्हणजे ते लबाड लांडगा त्यांनाच म्हणलोय मी. यांनी हे सगळं टक्केवारी कोण जात होतं कॉर्पोरेशनमध्ये सांगा. संजय शिरसाट कधी कॉर्पोरेशनमध्ये गेलं दाखवा तुम्ही उदाहरण. आम्ही कधी जात नव्हतो. 10 वर्ष मी नगरसेवक होतो, परंतु त्याच्यानंतर कधी त्या कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कधी आम्ही गेलो नाही. यांचे विषय पत्रिका घरी बसल्यानंतर ठरायची. पैसे कसे खायचे हे ठरायचं. कोणता विषय तुम्ही घ्यायचा कोणता विषय मी घ्यायचं वाटण्या करायला जायचा. म्हणून शहराची जी वाट लागली होती, सर्व रस्ते तुम्ही पाहत असाल त्या टायमाचे रस्ते आणि आताच्या रस्त्यामधला बदल दिसतो का नाही, हे सर्व आम्ही करून घेतलं. आम्ही जेव्हा सत्तामध्ये आलो त्या टायमाला हे सर्व पैसे देऊ 100 कोटीचा निधीसुद्धा खर्चायची लायकी नसलेले हे लोक आज आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून शहराला एक व्यवस्थित रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे लबाड लांडगे आहेत आता हे सत्तेपासून दूर गेलेले आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना आम्ही कुठं फेकू हे त्यांना निवडणुकीच्या काळात दिसेल. आता या आंदोलनावरून दानवे विरुद्ध खैरे असा कलगीतुरा आता रंगलेला आहे, तो उघडपणे. दानवेला या इथं शिवसेनेच्या जी उरलेली आहे उबाठाची त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची. त्याला एनकेन प्रकारे खैरेंना संपवायचं आहे. मग खैरेंचं कशामुळे संताप होऊ शकतो. मग त्याला न बोलवण्यामुळं. मग त्याला बोलवायचं नाही, त्याला फोन करायचं नाही. अखेरला दानवे हा कितीतरी पटीने ज्युनियर आहे खैरेंपेक्षा, परंतु त्याचा अपमान कसा करता येईल हे हिरून आणि त्या अपमान झाल्याबरोबर खैरे रिॲक्ट होतात हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी ही चाल त्याची ही शकुनी चाल जी आहे ना, त्याला आता कसं का असताना खैरेनं बाजूला काढणे आणि उरलेल्या या उबाठा गटावर वर्चस्व स्थापन करणे हा त्याचा एक मेन हेतू आहे. आणि त्यामुळं जी संपलेली उबाटा आहे, आता उबाटामध्ये कोण आहेत खैरे आणि दानवे 2 जण आहेत. म्हणजे ह्या दोघांपैकी आता सत्ता म्हणजे इथं सत्ता कुणाची, पक्ष कुणाचा, दानवेचा काय खैरेचा, हा अंतर्गत वाद त्यांचा चालू आहे. परंतु मला वाटतं यामध्ये खैरे हे त्यांच्या उजवे राहतील. खैरे आता दानवेची मातोश्रीवर तक्रार करणार. काय फरक पडतो. मातोश्रीने ऐकलं तर पाहिजे ना. मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही ना, त्यांना वेळ देत नाही ना, त्यांच्याशी बोलत नाही. अरे आम्ही जे बाहेर गेलो त्याच्यामुळेच गेलो ना. आम्हाला काय आता काय आमचं डोकं फिरलं होतं काय आमचं. त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही आणि ते कोणताही निर्णय घेत नाहीत. हे दुर्दैव आहे. म्हणून आता त्या उबाठाचं जे काही अंधपतन होत चाललं आहे तुम्ही पाहताय या गतीनं. अहो एक तर बातमी येऊ द्या पक्षात प्रवेश घेतल्याची कुणाची. जे होते आज नेमणूक केली आणि उद्या तो निघून जातोय. चांगल्या पदावर असलेली माणसं फटाफट पद सोडत आहेत. आता या पुढच्या आठवड्यामध्ये अनेक प्रवेश आहेत. उद्यासुद्धा संध्याकाळी प्रवेश आहे. म्हणून हे प्रवेशाची लाईन आमच्याकडे आहे. आता त्यांच्याकडे खडखडाट झालेला आहे. खैरे एक वाक्य म्हणाले की जर उद्धव साहेबांनी निर्णय घेतला नाही तर पक्ष संपेल अशा लोकांना. आम्ही काय सांगत होतो, आम्ही पहिले सांगत होतो निर्णय घ्या, काँग्रेस राष्ट्रवादी सोडा. ऐकलं का नाही ऐकलं. पक्षाची शक्ल पडली की नाही पडली. पक्ष फुटला का नाही फुटला. आता खैरे बोलल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. आज त्यांच्याबरोबर ना काँग्रेस आहे
ना शरद पवारची राष्ट्रवादी आहे. अकेला चलोमध्ये सुद्धा त्यांना कोणी विचारायला तयार नाही. म्हणून खैरे आज बोललेत हे आम्ही 2.5 वर्षापूर्वी बोललो होतो आणि त्याचा परिणाम आता त्यांना जाणवायला लागला आहे. खैरेंना काय सल्ला द्याल? एकंदरीत मानसिक कोंडी झाली आहे. खैरेंना तुमचा काय सल्ला आहे? नाही, खैरेंना एकच सल्ला आहे, हे न संपणारा विषय आहे. त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही. म्हणून मी एक मित्राचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे, तुम्ही या काम करा आमच्याबरोबर. मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतो आहे. आम्हाला राजकारण स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. मीच मोठं झालं पाहिजे हा त्यात कधी आम्ही फरक करत नाहीत. प्रत्येकजण मोठं झालं पाहिजे, प्रत्येकाला घेऊन चालणारी संघटना म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. म्हणून जे अनेक लोक, जे मान्यवर लोक आहेत ते शिंदे साहेबाच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आलं पाहिजे, नाही आले तरी त्यांची इच्छा. मग एक दिवस त्यांना अंबादाचे जोडे उचलावे लागतील. तुम्ही ऑफर देता खैरेंना, पण तुमचेच खासदार इकडे नाही. त्यांना राजकारणामध्ये घेतलं पाहिजे. भुमरेचं त्यांचं वैयक्तिक मत आहे, परंतु पक्ष वाढवण्यासाठी जे चांगले लोक असतील किंवा जे लोक पक्षासाठी 2 दिवस त्यांनी काढलेले आहेत अशांना घेणं गरजेचं आहे, परंतु तो बदनाम नसावा. खैरे चांगले बदनाम खैरे चांगले बदनाम होईल असं तुमचं मत आहे? नाही, बघा त्यांनी इतर बाबतीमध्ये तुम्हालाच एक सांगतो, काही जरी असलं तरी त्यांनी पक्ष म्हणून योगदान निश्चित त्या माणसाचं आहे. हे मी विरोधात असूनसुद्धा मी बोलतो आहे. मला आज त्यांची गरज आहे का? मला आज त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांचा फायदा होणार आहे का? मला उद्याचा 5 वर्षाचा आज गणित मांडायचं का? नाही. परंतु पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचं संघटन मजबूत झालं हा माझा विचार आहे. आता पक्षाचा प्रश्न, पण तुम्ही थोड्या वेळापूर्वीच म्हणाले की शहराची वाढ यांनी लावली, महापालिकेत गेले, टक्केवारी खाल्ली, सगळं शहर हे खाल्ली, त्या टायमाला खाल्ली. घेणारे कोण कोण होते? ते काय एकट्याने खाल्लेत? मातोश्रीला दिले नाही त्यांनी पैसे. काय एकटं असं खाऊ शकत नाही कोणी. विचारा त्यांना, पेट्या पोचवल्या कधी पोचवल्या, विचारा त्यांच्या बैठक झाल्या कधी झाल्या. मग हे सर्व एका बाजूने नाही होत. जो पण वरच्यांचा आशीर्वाद असतो ना तोपर्यंत हे सर्व चालतं. आता वरच्यांनीच हात झटकले तर आता त्यांना माहिती आहे आता आपल्याकडे देण्यासारखं काही नाही आणि कोणी द्यायला सुद्धा येणार नाही, घ्यायला सुद्धा येणार नाही. म्हणून आता तो विषय संपलेला आहे. ते चंद्रकांत पाटलांचं अजून स्टेटमेंट आहे, ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम 10% पूर्ण झाले. किती टक्के? माझ्या माहितीप्रमाणे तर त्या ठिकाणी कोणतं काम चालू मी ते माहिती घेतलेली नाही, परंतु मला वाटतं कामाला आणखीन तशी काही गती मिळालेली नाही. दुसरा, फुले चित्रपटावरून वाद सुरू आहे. या वादाचा जर विचार केला तर या वाद सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुढे येत नाही, ते शांत बसत आहेत. त्यामुळे हा वाद कुठेतरी फुले आणि फडणवीस असा असू शकतो असं ते संजय राऊतांनी वक्तव्य केलं. संजय राऊतला फुले आणि फडणवीसमध्ये आता वाद निर्माण करायचं काय गरज आहे? त्यांच्या जीवनावर आधारित पिक्चर निघतो आहे. जेव्हा तो येईल त्या टायमाला त्याच्यावर बोललं जाईल, तो पाहिल्या जाईल. कोणतंही चुकीचं काम कोणताही पिक्चर काढणारासुद्धा कधी टाकायचा प्रयत्न करत नाही. वादात तो जायची इच्छा नसते, परंतु हा वाद पेटवण्याचा काही लोकांचा डाव आहे. हा वाद यासाठी संभाजी महाराजावर पिक्चर निघाला, महात्मा फुलेवर पिक्चर निघतो आहे, आंबेडकरांवर अनेक पिक्चर निघालेत. परंतु दरवेळेला असे सामाजिक जेव्हा चित्रपट निघतात त्या टायमाला वाद घालण्याचा काही लोकांचा ही सवय झालेली आहे. आणि म्हणून आता फुलेंवर निघालेल्या पिक्चरवर वाद होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. बकरा छाट जाएगा, आज हट है तो कल कट असं समजा. आणि बकऱ्याच्या भूमिकेत तरी तुम्ही गाढवाच्या भूमिकेत आहात, ती भूमिकेतून बाहेर निघा. रोज भुगता, रोज तुम्ही तुमचं रोजचं ओरडणं हे लोकांचं आता कान फाटायला लागलेत. एखाद दिवशी एखादा येऊन कान फटात लगावेल, त्या टायमाला तुम्हाला तुमची अवकात कळेल. काल पौर्णिमा होती, शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी असं आदित्य ठाकरे म्हणतात आणि ते म्हणतात की आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आदित्य ठाकरेंनी काय अनुभव घेतलेला आहे? आदित्य ठाकरे रात्री त्याला बिचारायला त्यालाच वेळ मिळत नाही फिरायला, कुठं जायचं तेच माहीत नसतं. लग्न न झाल्याला तुझं लग्न झालं नाही याला शिंदे कारणीभूत असं तर नाही ना. एवढी जादू शिंदे साहेबाला येत नाही आणि ती जादू करणारे जादूगार तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमचा जो घातपात चालला आहे, तुमचं जे अंधपतन चाललं आहे
आंधळ्यासारखे बसू नका, डोळे उघडे करा, नेत्याच्या आविर्भावात राहू नका. शिवसेना प्रमुख जगले ते शिवसैनिक म्हणून जगले, राजा म्हणून नाही जगले. ते त्या भूमिकेत या एकदा. त्यांची शिकवण थोडी तरी अंगीकार करा. वारसा सांगताना शिवसेना प्रमुखाचे विचार बरोबर असणं गरजेचं आहे. दीनानाथच्या रुग्णालयावर कारवाई होण्याची शक्यता आहे. सुश्रुत घैसास नावाचे डॉक्टर होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. जो कायद्याच्या याच्यात येईल, ज्याने गुन्हा केला असेल त्याला सोडल्या जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. मग तो किती मोठा असो का छोटा असो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल. बस